नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. सर्वप्रथम मी रविवारची सुट्टी असल्यामुळे मी आणि मित्र निघालो माणगावच्या दत्त मंदिरमध्ये. गावच्या देवाचं दर्शन घेतलं आणि सोना साखळी म्हणजे साळगाव मार्गे आम्ही निघालो दत्त मंदिरमध्ये. आम्ही आता पोचतो माणगावच्या बाजारामध्ये. तिथून आपल्या गावचा दत्त मंदिरकडे अयो असं दत्त मंदिरचं गेट. तिथून आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि दत्त मंदिरात पोचूया. सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या सान्निध्यात हे असलेले दत्त मंदिर, इथे आपण जाणार आहोत. इथे येण्यासाठी लेट झाल्यामुळे त्या ठिकाणची आरती वगैरे चुकली असेल 100%. तर आता डायरेक्ट दर्शन घेऊन नंतर महाप्रसादाला जायचं आहे. सर्वप्रथम आम्ही दुकानात केळी, नारळ, अगरबत्ती घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. मंदिरात जाताना हातपाय धुवूनच जायचं असतं, त्याच्यामुळे तिथून हातपाय धुवून घेतले. नंतर आम्ही अष्टगंध वगैरे लावून घेतलं आणि आतमध्ये प्रवेश केला. आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा आरती चालू होती, त्याच्यामुळे जरा दर्शन घ्यायला उशीर झाला. नंतर आरती संपल्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो. तिथे नाव वगैरे सांगून गारणं घातलं होतं. देवाच्या पाया पडलो, दर्शन घेतलं आणि नंतर दत्त महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेतलं. आणि नंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रदक्षिणा घालून झाली म्हटलं आसपासचा परिसर दाखवूया. नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि दर्शन घ्या. नंतर थोडी फोटोग्राफी केली. मंदिराचा माहोल वगैरे समोरून फ्रंट व्ह्यू वगैरे रेकॉर्ड केला आणि नंतर तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन घडवतो. नक्कीच पाया पडा आणि दर्शन घ्या. त्या ठिकाणी मंदिराचं दर्शन झालं. त्याच्यानंतर बाजूला 2 खांब आहेत, ते खांबातून भूतपिशाचच्या बाधा वगैरे दूर होतो. तिथून पाया पडून झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाचं कुपन घेतलं. कुपन घेऊन वेटिंगवर होतो, त्याच्यामुळे महाप्रसादाला 50-50 बॅचच्या भक्तांनी जायचं असतं. त्या ठिकाणी दीक्षित सरांनी छानपैकी ड्रॉईंग केलेली आहे. दत्त महाराजांच्या जीवनावर आधारित वेगवेगळे प्रसंग त्या ठिकाणी मांडलेले आहे. महाप्रसादासाठी नंबर लागला, तसं आम्ही नंतर भोजन कक्षात गेलो, महाप्रसाद घेतला. आता आम्ही निघालो यक्षिणी मंदिरकडे. तिथे परिसराचा व्हिडिओ करून झाल्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सेम जसं वालावलमध्ये त्या प्रकारे प्रतिकृती वगैरे डिझाईन वगैरे नक्षीकाम कोरीव काम केलेलं आहे. जसे लाकडी काम आहे त्या प्रकारे या ठिकाणचं मंदिर स्थापना केलेली आहे. शांत व स्वच्छ परिसर या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता. नक्कीच या मंदिराला भेट द्या. त्यानंतर या ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांच्या पादुकेचं दर्शन घडवतो व समाधीचं दर्शन घडवतो. यक्षिणी मंदिरच्या बाजूलाच टेंबेस्वामी महाराजांची समाधी आहे. हे आहे टेंबेस्वामी महाराजांचं समाधी मंदिर, तुम्ही पण दर्शन घ्या. या मंदिरात टेंबेस्वामी महाराजांच्या जीवनावर आधारित काही चित्रलेख वगैरे केलेले आहेत. त्या ठिकाणी चित्रलेख आहेत ते तुम्ही नक्कीच बघा आणि त्या ठिकाणचे जेवढे त्यांचे प्रसंग वगैरे आहेत त्या ठिकाणी कथित केलेले आहेत. अशा प्रकारे रविवारचा दिवस हा दत्त मंदिरमध्ये गेला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.